नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद देशमुख, संचालक SP ॲग्रो इनोव्हेशन्स LLP. तर आता आपण बघत आहोत ओनियम प्लांटोमेट SP ॲग्रो निर्मित कांदा लागवड यंत्र. तर हे समोर आपलं कांदा लागवडीचं काम चालू आहे. आता हे जे आहे 6 सीटर मॉडेल आहे. तर याच्यामध्ये 5 सीटर, 6 सीटर आणि 8 सीटर असे 3 मॉडेल येतात. 5 सीटरमध्ये 5 माणसं बसतात आणि सलग 10 तास जर काम केलं तर 1 एकर लागवड आपली त्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर 6 सीटर जे मशीन आहे याच्यामध्ये साधारणपणे 9 तासामध्ये 1 एकर लागवड होती. त्याचं डिस्टन्स जे आहे ते 5.5 बाय 5वर आपण गृहीत धरतो. शास्त्रीयदृष्ट्या 5.5 बाय 5 हे अंतर योग्य मानलं जातं आणि त्या पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला एकरामध्ये 2 लाखाच्या पुढे आपल्याला संख्या मिळते, रोपांची संख्या आपल्याला इथे मिळते. त्यानंतर 8 सीटर जे मॉडेल आहे हे पण याच्यावर 8 माणसं बसतात. त्याची कॅपॅसिटी साधारणपणे 1.25 ते 1.5 एकरची आहे. आता लागवड चालू आहे. आपल्याला जर कामाचं हे वाढवायचं असेल, क्षेत्र वाढवायचं असेल तर आपल्याला रात्रीसुद्धा याला लाईट वगैरे बसून आपल्याला काम करता येतं आणि जेणेकरून जेवढ्या तासिका आपल्या कामाच्या वाढतील तेवढं क्षेत्र आपलं याच्यामध्ये वाढणार आहे. याच्यामध्ये सीझननुसार म्हणजे आपण जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर लागवड करणार असाल तर आपण 5.5 बाय 5वर केली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला जर आपण डिसेंबर एंड किंवा जानेवारीचा पहिला आठवडा जर लागवड करत असेल तर आपण रोपाची संख्या एकरामध्ये वाढवली पाहिजे, जेणेकरून लागवड आपल्याला 5.5 बाय 4वर करावी लागेल. तर याच्यामध्ये 5.5 बाय 4वर जर लागवड केली तर साधारणपणे 2.25 लाखापर्यंतची रोपं आपल्याला याच्यामध्ये मिळतात आणि जेवढी रोपाची संख्या आपल्याला जास्त मिळेल आणि ॲव्हरेज साईजचा जर कांदा 100 ग्रॅमचा असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन याच्यामध्ये मिळू शकतं. तर आता ही जी लागवड चालू ही 5.5 बाय 4.5 ते 5 इंचावर चालू आहे. याच्यासाठी जे ट्रॅक्टरचे ॲप्लिकेशन आहे तर ट्रॅक्टर आपल्याला क्रिपर गिअरचा लागतो. क्रिपर गिअरचा काही भागामध्ये त्याला क्रिपर गिअर म्हणतात, काही भागामध्ये त्याला डबल लो म्हणतात आणि काही भागामध्ये हायलो मिडियम असंही म्हटलं जातं किंवा 12+3 असंही म्हटलं जातं. तर बऱ्याचशा ट्रॅक्टर कंपन्यांनी त्याच्यामध्ये आता क्रिपर गिअरची प्रोव्हिजन दिली आहे, परंतु जो स्पीड आपल्याला पाहिजे असतो तो असतो एका मिनिटामध्ये साधारणपणे 10 फूट आपला ते 12 फूट आपला ट्रॅक्टर चालला पाहिजे लो RPMला. तर अशा पद्धतीचा जो ट्रॅक्टर आहे तर तो आपण वापरू शकतो. आता समोर जो आहे ट्रॅक्टर हा जुना 3600-2 आहे न्यू हॉलंड कंपनी. तर आपण त्याला क्रिपर गिअर ची किट बसून तो क्रिपर गिअर केला आणि आता कांदा लागवडीसाठी तो आता चालतो आहे. याच्यामध्ये असं आहे की कंपन्यांनी इनबिल्ट क्रिपर गिअर दिले आहेत, परंतु जुने जे ट्रॅक्टर असतात त्यांना काही कंपन्यांची सुविधा आहे की ते क्रिपर गिअरची किट उपलब्ध करून देतात आणि ती किट बसवल्यानंतर आपला जो रेग्युलर ट्रॅक्टर आहे हा क्रिपर गिअर ट्रॅक्टर होतो. त्याच्यानंतर दुसरं जो ऑप्शन आहे क्रिपर ट्रॅक्टरमधला की आपल्याकडे दुसरा जुना ट्रॅक्टर आहे त्याला क्रिपर गिअरची किट बसू शकत नाही कंपनीची. तर अशा ठराविक ट्रॅक्टरांसाठी आपण एक दुसरा मार्ग अवलंबला आहे की ती काही पंजाबमधील जे फिटर्स लोक आहेत तर ते आपल्याला ते ट्रॅक्टर क्रिपर गिअर करून देतात. पंजाबला साधारणपणे जे 40 ते 50 हजार ट्रॅक्टरच्या मॉडेलनुसार आपल्याला तो खर्च येतो. तर अशा पद्धतीने ट्रॅक्टरचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न आहे. तर आता हे जे रेग्युलर ट्रॅक्टर आहे 2 व्हील, तर हे ट्रॅक्टरसाठी 5 सीटर किंवा 6 सीटर हे यंत्र चालेल. त्याच्यानंतर 8 सीटर जे मॉडेल आहे त्याच्यासाठी आपल्याला 4 व्हील ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे. साधारणपणे 55 HP पुढील ते 60 HP 70 HP जो असेल त्यावर आपल्याला 8 सीटर मॉडेल आहे हे चालेल त्याच्यासाठी, कारण त्याचं वजन भरपूर आहे. त्याच्यासाठी त्याला ओढण्याची ताकद किंवा हायड्रोलिक कॅपॅसिटी पण जास्त असणं आवश्यक आहे. तर आता हे जे यंत्र आहे याची 5 सीटरची जी वजन आहे तर ते साधारणपणे 600 किलोच्या आसपास आहे आणि त्याच्यानंतर माणसं त्याच्यावर साधारणपणे आपण 300 किलो जर पकडली तर साधारणपणे 1 टनापर्यंत आपलं टोटल वजन आपल्याला उचलावं लागतं आहे. तर ट्रॅक्टर घेते शेतकऱ्यांनी हे पण बघितलं पाहिजे की ट्रॅक्टरची कॅपॅसिटी, हायड्रोलिक कॅपॅसिटी ही 2 टनाच्या आसपास असली पाहिजे, जेणेकरून आपलं जे यंत्र आहे ते त्याला लिफ्टिंग त्याला करू शकेल. त्याच्यानंतर 8 सीटर मॉडेल जे आहे त्याची वजन साधारणपणे 1 टनापर्यंत जातं. त्याच्यासाठी पण आपल्याला हायड्रोलिक कॅपॅसिटी चांगला असणारा ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे.
यंत्राचं जे वजन आहे हे 600 किलोच्या आसपास आहे. तर याच्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस आपल्याला एक्स्ट्रा वेट लावावं लागतात. त्याचे पण शेतकऱ्यांनी नियोजन करणं आवश्यक आहे की त्याला वेट लावून साधारणपणे एक 250 किलो 200 ते 250 किलोपर्यंत वजन आपल्याला पुढे एक्स्ट्रा लावावं लागतं लागवडीसाठी. आपण इतर वेळेस ते काढून पण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने ट्रॅक्टरला वजन पण असणं आवश्यक आहे, ट्रॅक्टरला क्रिपर गिअर पण असणं आवश्यक आहे, ट्रॅक्टरची हायड्रोलिक कॅपॅसिटी जी आहे ती पण आपल्याला 2 टनाची असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की ट्रॅक्टरचे टायर्स. तर बऱ्याच कंपन्यांचे शेतकरी जे वापरतात तर ते 14चे टायर असतात, कुणाचे 16चे असतात. तर ट्रॅक्टरचे टायर जर 16चे असेल तर उत्तम, जेणेकरून शेतात चालत्या वेळेस त्याची स्लिपेजेस होत नाहीत. त्याच्यामुळं पाठीमागे जी लागवड होती ती सारख्या अंतरावर आपल्याला मिळते. ह्या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांनी अभ्यास करून भविष्यामध्ये जर ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर ट्रॅक्टर त्या पद्धतीने निवड करावी. एक प्रामुख्याने अजून एक मुद्दा याच्यामध्ये आहे की जे CRD ट्रॅक्टर आहेत, CRD, तर त्यांच्यामध्ये RPMचा इश्यू येतो की त्यांचा RPM 7च्या खाली कंपन्या देत नाहीत, होत पण नाही. तर याचं जे हे जे ट्रॅक्टर्स आहे त्यांचं RPM आपल्याला साधारणपणे 600 पर्यंत आणता आलं पाहिजे. कंपन्या 750-750 देतात. आपण ते कमी करून आपल्या याच्यासाठी ते साधारणपणे 600 RPM पर्यंत खाली येणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे CRD ट्रॅक्टर आहेत त्यांनी सेपरेट त्यांना आपण हे करतो, मदत करतो की त्यांच्यासाठी सेपरेट गिअरबॉक्स असलेला मशीन आपण देऊ शकतो किंवा दिली गेली आहेत, जेणेकरून त्यांना जो ट्रॅक्टरचा याचा पिटू शॉफ्टचा जो स्पीड आहे तो 540 मिळेल आणि जेणेकरून आपली लागवड ही योग्य अंतरावर होईल. तर CRD ट्रॅक्टरच्या बाबतीत शेतकऱ्यांनी तो मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे की त्याचं RPM हे 650 ते 750च्या खाली येत नाही. आपल्याला 600च्या आसपास RPM असणं आवश्यक आहे.